जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. विठ्ठल 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 विठ्ठल. अमृताची फळे अमृताची वेली, तीच पुढे चाली बीजाचीही. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचन जयांचिया. उत्तम सेवन शीतळ कंठासी, पुष्टिकांती तैसी दिसेवरी. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचन जयांचिया. तुका म्हणे होय चेत संगे, वास लागे अंगे चंदनाचा. ऐसियाचा संग देई नारायणा, ओलावा वचन जयांचिया. संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंद्य परमपूज्य तुकोबारायांचा 4 चरणांचा अत्यंत सोपा असा अभंग आहे. अमृतासारखी उपमा संतांना तर दिलीच, आणि त्याच संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे. जिजाऊंनी स्वप्न बघितले म्हणून शूर शिवाजी जन्माला आले. अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि बीजाचा उत्तरोत्तर विकास होतो. म्हणून अमृतासारखे जीवन असणाऱ्या ज्यांच्या वचनांमध्ये ओलावा आहे, ऐसियांचा संग तू मला दे भगवंता, असे तुकाराम महाराज म्हणतात. संग किती महत्त्वाचा असतो बघा. आणि म्हणूनच या SMच्या भूमीवर आम्ही कीर्तन सेवेसाठी हजर आहोत. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया. या कलियुगात असे संत कसे शोधायचे आणि कसे ओळखायचे असे संत? सूर्याचे ही चित्र काढो पाहे, परी प्रकाशाचे अंग आणीता नाही. सूर्याचे चित्र लाईट्स गेल्यावर प्रकाश देईल का हो? तसे साधू संन्यासाचं सोंग घेऊन संत बनता येईल का? गळ्यात माळ आहे, कपाळी भस्म फासलंय, त्यांना आपण संत म्हणायचे का? तुकोबा महाराज म्हणतात, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली, ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी, हाती तमाखूची नळी. ऐसे संत झाले कली, हाती तमाखूची नळी. भांग भुरका हेची साधनं, पचनी पडे मद्यपान. असे आहेत आजकालच्या कलियुगातील संत. प्रश्न आहे मग कसं ओळखायचं? त्यासाठी पथ्य आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य काय आहे? पहिलं, गळामाळ शोभे आत्मरूप शांती. गळ्यात तुळशीची माळ आहे पण वास्कन एखाद्याच्या अंगावर ओढायचं. तुमचं आमचं बोलणं कसं असलं पाहिजे? संतासारखं. संत दुसऱ्याच्या हृदयातील संवेदनशीलता, दुसऱ्यांचं दुःख ज्याला कळतं, असं संतांचं अंतःकरण असतं. म्हणून त्यांचं बोलणं कधी लागणार नाही, कधी टोचणार नाही. तुम्हाला मला असं बोलायला जमत नाही. जमतं का हो आपल्याला असं बोलायला? पुढलं पथ्य, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा, टिळा वैराग्याचा. विरक्तीचा म्हणजे वैराग्याचा. वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तुकोबाराय. त्यागाची मूर्ती आहे तुकोबाराय. किती शांततेत आम्हाला जीवन जगावं लागेल, पण आम्ही थांबायला तयारच नाही हो. आधुनिक सुखासाठी आमची वखवख वाढली आहे. दुसऱ्यांचं सुख आम्हाला बघवत नाही.
आम्ही सतत हैराण, सतत ग्रासलेले, सतत निराशेत, पहिला पै गाठ मारून सेविंगला ठेवलाय स्विचमध्ये. माऊलींनी हे विश्वची आमचे घर म्हटले, आम्ही हे घरची आमचे विश्व म्हणून बसलोय. विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या बोलण्यात विठ्ठल असावा, आमच्या चालण्यात विठ्ठल असावा, आमच्या प्रत्येक कर्मात, प्रत्येक कार्यात विठ्ठल असावा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. ऐसियांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांशिया. संत कधी गर्व करत नाही, कुणाची निंदा करत नाही. षड विकारांपासून संत दूर आहेत. ज्या भगवंताची उपासना संत करतात तो भगवंत षडगुण ऐश्वर्य आहे, निर्विकार असं आहे. ज्यावेळी द्वारकेमध्ये दुर्वासा ऋषी आले होते बरं का. द्वारका भगवंताची नगरी, सोन्याची नगरी. दुर्वास म्हणजे दूरवास, जवळ करायची काही सोयच नाही. हातात कमंडलू, शापून भस्म करून टाकायचे मनावित युद्ध घडले की. ऋषी आले मध्यरात्री, म्हणाले कृष्णा तुझी द्वारका बघायची. भगवंतांनी त्यांना रथात बसवले. ऋषी बोलले फिरव तुझी द्वारका. आत्ताच? उजाडू दे मग जाऊ. नाही, आत्ताच बघायची आहे द्वारका, नाहीतर कमंडल काढेन, पाणी शिंपडेन अंगावर. नाही नाही चालतंय. रथाचे घोडे झुंपले. भगवंत स्वतः सारथी बनले. रथ पुढे गेला. कृष्णा थांब, ते घोडे बाजूला कर, तू तिथे उभा राहा. गृहस्थ होते भगवंत, अनादर करून कसं चालेल. झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा चालायला लागलाय. ऋषी मागे बसलेत. काही अंतरावर बोलले कृष्णा थांब, दुसरी बाजू रिकामी. मग काय करू. रुक्मिणी कुठे आहे. झोपली आहे. उठाव तिला, आण म्हणले. भगवंत म्हणाले नको, माझी रुक्मिणी नाजूक आहे, मी नेतो ना तुम्हाला. कृष्णा रुक्मिणीला आण, नाहीतर कमंडलू काढेन. झालं. रुक्मिणीला उठवून आणलं. रुक्मिणी आई जगत जननी आदिशक्ती दुसऱ्या बाजूला. भगवंत बोलले तू नुसतं नाटक कर, मी सगळे नेतो बोलले. आणि रथ बराच पुढे चालत गेला. दोघे रथ हाकते. कधी न पाघळणारं असं हृदय त्यांचं प्रचंड कोपिष्ट क्रोधित असलेले ऋषी म्हणाले कृष्णा कृष्णा थांब रे. रथातनं खाली उडी टाकली, धावत गेली, पाय धरले भगवंताचे. तुला इतकं छळतोय मी कृष्णा, तुला राग नाही का रे येत. राग नाही का येत. परमात्मा भगवंत म्हणतात राग येतो ऋषीवर, पण कुठं रागवायचं ते कळतं. मी इथं रागवणार नाही, पण शिशुपालाचे 101 अपराध भरल्यावर सुदर्शन चक्र काढलं आणि धडा वेगळं मस्तक केलं. रागवायचं कुठं हे आम्हाला कळलं की आमचे प्रपंच सुखाचे झाले. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबा महाराज की जय.